So welcome to monthly meet client meeting July 2026. Okay. Why we are meeting today? अजेंडा काय काय आहे आजचा? करंट मार्केट सिच्युएशन, त्यानंतरून इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज, पास्ट मार्केट डेटा आणि क्वेश्चन अँड आन्सर्स आपण घेणार आहोत. आपण एक काम करूया, एक मस्त स्टोरीमधून आपण समजून घेऊया की बाबा काय. आता यावेळेस मी नवीन केलं की बाबा आपण स्टोरी थ्रू समजवायचा प्रयत्न करूया. आता एक वडील असतात आणि एक मुलगा असतो. ते दोघं जण चालत असतात आणि त्यांना एक आंब्याचं झाड दिसतं, ज्याला छान आंबे असतात, गोड गोड आंबे दिसत आहे मस्त पिकलेले. तर तो मुलगा म्हणतो वडिलांना की मला हे झाड विकत घ्यायचं आहे बाबा, मला हे झाडाचे फळं पण सगळे आवडत आहे मला, म्हणजे आपण विकू किंवा मी खायचेत, मला मला ते झाड विकत घ्यायचं आहे. तर मग ठीक आहे. त्यावेळेस काय होतं, तिथं ओनर येतो आणि तो झाडचा मालक म्हणतो हे झाड तुला 10 लाख रुपये माझी किंमत आहे या झाडाची, तुला पाहिजे असेल तर तू घेऊ शकतो. मग त्याचे वडील म्हणतात 10 लाख रुपीज, दिस इज व्हेरी ह्यूज अमाऊंट, ही जास्त अमाऊंट सांगतो तू, 10 लाख रुपयाचं काय, याच्यात फळं चांगलेत पण ठीक आहे. तेव्हा तो शेतकरी सांगतो की 6 महिन्याआधी हेच झाड मी 5 लाख रुपयाला देत होतं पण कोणीच घ्यायला तयार नव्हतं, पण आत्ता 10 लाख रुपये घ्यायला माझ्याकडे लाईन आहे. का बरं? 5 लाख रुपयाला कोणी का घेत नव्हतं? कारण की त्यावेळेस फळं नव्हते. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? आत्ता जे फळं नसलेलं, डावीकडे जर का बघाल, नो फ्रुट्स टुडे, तुम्हाला आता एवढे रिटर्न्स दिसत नाही. ज्यांनी डीपमध्ये मागच्या खाली पडलेला असताना पैसे टाकले नाही, ज्यांची रेग्युलर SIP चालू आहे, एक्स्ट्रा मनी टाकला नाही आहे, त्यांना एक डिसेंट रिटर्न दिसत असेल. FD किंवा 6, 7, 8%, 8%च्या आसपास रिटर्न तुम्हाला दिसत असेल. ओके. तर आता जे लेफ्ट साईडला आहे ना, त्यांचं काय दिसतंय? नो फ्रुट्स टुडे. ते झाड कसं दिसतंय ना, तसं तो पोर्टफोलिओ दिसतो. एवढे काही रिटर्न्स नाही आहे. आत्ता प्राइजेस कमी आहे, अनसर्टेनिटी जास्त आहे आणि लोक घाबरलेले आहेत थोडेसे. बट जर का आपण टुमॉरो बघाल तर ते काय, फळं येणार आहेत त्याला. म्हणजे मी 1-on-1 सेशनमध्ये पण मी सांगत असतो की आपले पैसे कुठे चालले? भारताच्या अर्थव्यवस्थेवर चाललेले आहेत, भारताच्या इकॉनॉमीच्या बॅकबोनवरती चाललेले आहेत पैसे. सो बाय वेन ऑदर देर इज नो फ्रुट्स, सो यू कॅन एन्जॉय द हार्वेस्ट टुमॉरो. जेव्हा फ्रुट्स नाही ना, त्यावेळेस पैसे टाकायचे. आता सोनं, म्हणजे याचं ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला सांगतो, सोनं आणि चांदी. जेव्हा सोनं आणि चांदी कोणी विचारत नव्हतं, ते 50,000ला तो भटकत होता 4 वर्षापासून, कोरोनापासून 40,000 ते 60,000 मध्ये तो भटकत होता, 50-60 हजार रुपये. तेव्हा कोणी बोलत होतं का सोन्याबद्दल? नाही. तो जेव्हा 70,000ला गेला तेव्हा थोडे थोडे लोक बोलायला लागले, आणि तो जेव्हा ₹1,00,000 गेला तर प्रत्येकजण त्या सोनं आणि चांदीच्या मागे लागलं, आणि तिथून काय झालं, आता क्रॅश झालं. आता तो जेव्हा आपण केव्हा एंट्री करतो, रिटेलर, माझ्या तुमच्यासारखे सर्व साधारण माणूस केव्हा एंट्री करतो मार्केटमध्ये? जेव्हा फळं चालले असतात. सगळेजण म्हणतात नाही मला त्या आंब्याचं झाड पाहिजे, मला त्या आंब्याचं झाड पाहिजे, मला त्या आंब्याची मजा घ्यायची, आणि त्यावेळेस आपण एंट्री करतो. आता तुम्हाला काय वाटतंय की आत्ता हे जसं आपण लेफ्ट साईड बघतोय, फ्रुट्स नाही आहेत, हे कुठे आहे? इक्विटी मार्केटला. 100% इक्विटी मार्केटला आत्ता फ्रुट्स नाही आहेत. मला रिटर्न दिसत नाही आहे, मार्केट एवढं वाढलेलं नाही आहे. आपण बघूया. त्याच्या आधी मला ज्याला पॉसिबल आहे त्यांनी अनम्यूट करून मला फक्त सांगू शकता का की लॉंग टर्मची डेफिनेशन काय? 1-2 जणांनी सांगितलं तरी चालेल. लॉंग टर्मची डेफिनेशन म्हणजे किती? 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष? काय नेमकी डेफिनेशन काय आहे लॉंग टर्मची? 10 वर्ष आणि जास्त. 10 वर्ष आणि जास्त. ओके. अजून कोणी? 1-2 जण. मग हे बघा, आपण एक व्यंकटेश इन्व्हेस्टमेंट फॅमिली मेंबर होत सगळेजण. कोणी आपले प्रत्येकाचे पैसे अराउंड 8+8+ अराउंड 8+. ओके. 8 आलं, 10 आलं, अजून मोर दॅन 5 इयर्स. मोर दॅन 5 इयर्स. बरं. आता आपण एक गंमत बघूया. ही स्लाईड आपल्या घरी जेव्हा हे आले होते, म्हणजे जे एनजेचे को फाउंडर आले होते, 30,000 करोडची नेटवर्थ असलेल्या माणसांनी फक्त मला सांगितलं की पार्थ, ही फक्त एक स्लाईड क्लायंटला दाखवायची, बाकी काहीच दाखवू नको, फक्त ही स्लाईड. मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग. 1 करोड रुपये आपण इन्व्हेस्टमेंट केले आणि ते 12%नी वाढतात ते. त्याला 10 लाख पण करू शकतो आणि किती पण अमाऊंट करू शकतो. कंपाऊंडिंग, फक्त नंबर्स बदलतील. 10 वर्षात माझे 3 करोड 10 लाख होतं ते, 20 वर्षात 9 करोड 64 लाख होत आहे ते, आणि 30 वर्षात 30 करोडच्या आसपास अमाऊंट होत आहे. आता याच्यात अमाऊंट बदलली आहे का? 1 करोड. याच्यात 12% बदललेत का? नाही. आता तुम्ही पैसे किती घरी घेऊन जाणार आहे हे तुमच्या कशावरती डिपेंड आहे, किती वर्ष थांबताय. ॲज सिम्पल ॲज पॉसिबल, म्हणजे इतकं सिम्पल आहे. क्लायंटला फक्त एवढं सांगायचं की आपल्याला जेवढं लॉंग टर्म थांबता येईल, त्यांच्या भाषेत. माझ्यासाठी पण लॉंग टर्म 10 इयर्स मी मानतो, कारण की माझं पण आता म्हणजे माझं जेवढं कंटिन्युअस आहे बघा, जो माणूस आहे ना जास्त मार्केटमध्ये ॲक्टिव्ह असतो ना, त्याला लॉंग टर्मची डेफिनेशन 3, 5, 10 वर्ष त्याच्या आतच वाटते.
परंतु त्यांचं लॉंग टर्मचं जर का विचाराल क्वेश्चन त्यांना विचारलं मी तुमच्यासाठी लॉंग टर्म काय, तर ते 30 वर्ष म्हणतात. आता याच्या मागं आपण सायन्स पण बघूया. ओके, सायन्स बघण्यापेक्षा एक मिनटं हां तर आता एक मिनटं हेच घेऊया, पास्ट मार्केट डेटा बघूया. हे लास्ट टाइम पण मी दाखवलं होतं, परत एकदा मी दाखवतो की आता इव्हेंटमध्ये जर का बघाल 1991ला 38% फॉल आला. आता हे जे बघा सगळे पिरियड आहेत ना 20%पेक्षा जास्त मार्केट पडलं, किती दिवसात रिकवर झालं आणि तिथून मार्केट किती वाढले तुमच्यासमोर डेटा आहे. स्क्रीनशॉट पण घेऊ शकता तुम्ही आणि याचं व्हेरिफिकेशन पण घेऊ शकता, सोर्स बिर्स सगळं काही दिलेलं आहे. एवढं मार्केट पडून पण 15-16% रिटर्न्स आहेत. आता मी काय म्हणतो, मला हा डाटा बघायचा नाही, मला लाईव्ह डेटा बघायचा आहे. लेट सी निफ्टी 50चा चार्ट. ओके, निफ्टी 50चा आपण चार्ट बघूया. आय होप स्क्रीन सगळ्यांना दिसते. इतका याला जर का तुम्ही शांततेने जर का बघितलं ना 100% तुम्हाला कन्व्हिक्शन येणार आणि पुढं काय होणार आहे मार्केटमध्ये हे पण मी तुम्हाला दाखवू शकतो विथ पास्ट डेटा. ओके, आता याच्या मी 1 मिनटं हाईड करतो. आता हा 2010 पासूनचा डेटा आहे. 3.5 वर्ष मार्केट साईडवेज आहे. रिटर्न आहेत का तुम्हाला? नाही. मार्केट म्हणजे आता ज्यांनी इथं इन्व्हेस्टमेंट केलं त्याला आहेत इथं रिटर्न्स, परंतु मी म्हणतो या टॉपला तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तरी पण या टॉपपर्यंत मला रिटर्न्स आहे का? नाही. तिथून किती टक्के मार्केट वाढलं? 40% मार्केट वाढलं. ते पण किती महिन्यात? 11 महिन्यात. म्हणजे 3.5 वर्ष मार्केट फ्लॅट होतं ऑल टाईम हायपासून, तिथून जेव्हा रॅली आली ती 40%ची आली. ओके ठीक आहे. परत त्याचं साईडवेज मार्केट आलं 2 वर्ष 1 महिन्याचं, जवळपास 2 वर्ष मार्केट परत साईडवेज होतं, खाली पण गेलं वर पण गेलं. मी म्हणतो मी परत टॉपला इन्व्हेस्टमेंट केली, मी लमसम केलेली म्हणतो, मी SIP जर का केली तर मला याच्यापेक्षा जास्त भारी रिटर्न्स आहेत, पण मी म्हणतो मी टॉपला ऑल टाईम हायला इन्व्हेस्टमेंट करतोय. स्टील मला पुढे काय होतंय 2 वर्षात 2 वर्ष 10 महिने म्हणजे 3 वर्ष पकडा 37%चे रिटर्न्स आहेत. आणि हा कशाचा डाटा आहे? हा चार्ट निफ्टी 50चा आहे. तुम्ही पण तुमच्या लेवलवरती ॲनालिसिस करू शकता. टाईम फ्रेम डेली घेतलेली, एक कॅन्डल म्हणजे 1 दिवस आहे. हे कधीच आहे आता. त्यानंतरून कोरोनाच्या वेळेस मी जर का त्या कोरोनाच्या आधी ऑल टाईम हायला इन्व्हेस्टमेंट केली असती 10च महिन्यात माझे पैसे कॉस्ट टू कॉस्ट आलेत आणि तिथून रिटर्न्स किती आहेत? 11 महिन्यात 47%चे रिटर्न्स आहेत. आता परत त्याच्यानंतरून 2022-23मध्ये 22-23मध्ये 1 वर्ष 8 महिने मार्केट परत साईडवेज होतं. मी परत एकदा ऑल टाईम हायला इन्व्हेस्टमेंट केलं, स्टील त्याच्या पुढच्या 1 वर्ष 3 महिन्यांनी 40% रिटर्न आले. आता मी हे प्रयत्न केला समजून सांगायचं व्यवस्थित. आता परत काय झालंय 30 सप्टेंबर 2024ला ऑल टाईम हाय हिट केलेला आहे मार्केटनी आणि तिथून मार्केट अजून या पॉईंटला आहे, वर गेलेलं नाही आहे. मी म्हणतो आता परत जेव्हा साईडवेज झोन ब्रेक करेल, आता बघा इथं पण 40%, 47%, पास्टमध्ये बघा जेव्हा जेव्हा साईडवेजचा झोन ब्रेक केला आहे तेव्हा 37 ते 45%चे रिटर्न दिलेले आहेत. ओके मार्केटनी. मी म्हणतो इथून 40%चे आपल्याला रिटर्न्स येतील, म्हणजे निफ्टी कुठं जाईल? 37,000 रुपीजला जाईल. बघा इथून बघाल तुम्ही तर मी 40%चे रिटर्न्स पकडलेत ऑल टाईम हायपासून. आता हा जो ऑल टाईम हायपासूनचे 40% रिटर्न, आत्ता तर मार्केट ऑल टाईम हायपेक्षा खाली आहे, तर माझे खालून जर का रिटर्न्स बघाल या पॉईंटपासून पुढच्या 3 वर्षात मार्केट कुठं जाऊ शकतं? 37,000ला, म्हणजे 54%चे रिटर्न्स आहे. 54%चे रिटर्न मला एक्सपेक्टेड आहे पुढच्या 3 इयर्समध्ये. जर का त्याचा आपण ॲन्युअलाइज CAGR रिटर्न जर का बघाल तर 15.5%चा CAGR रिटर्न येतो या पॉईंटपासून, आत्ताच्या पॉईंटपासून, जो की अजिबात कमी नाही आहे. हे मी लाईव्ह डेटा दाखवलं आहे, तुम्ही स्वतः ॲनालाइज करून बघा. साईडवेज ऑल टाईम हायला मी इन्व्हेस्ट केलं, परत कधी वेळ येते ते बघा तुम्ही. हे बघा हे स्वतःहून मी सगळं ॲनालिसिस केलेली. तर माझ्या हिशोबाने पुढच्या 3 वर्षामध्ये मार्केट 37,000 रुपयाला जाणार आहे आणि मला 54%चे रिटर्न्स इथून भेटू शकतात या पॉईंटपासून, आत्तापासून. ऑल टाईम हायपासून तो 40% आत्ता लांब. ओके, आपण आता बघूया. मला वाटतं हे कसं वाटलं तुम्हाला? हे डाटा मी जो ॲनालिसिस तुम्हाला दाखवलं हे प्रिव्हियस आहे सगळं काही. ओके, अरे बापरे थंब भरपूर भेटत आहे. गोल प्लॅनिंग. मला सर्वांना एकच प्रश्न आहे, अशा कोणत्या 3 गोष्टी आहे तुम्ही त्या अवॉइड नाही करू शकत? ते आहे चाइल्ड एज्युकेशन, चाइल्ड मॅरेज आणि रिटायरमेंट प्लॅनिंग. तुम्ही म्हणाल पार्थ हे मीटिंगमध्ये 1-on-1मध्ये झालं नाही. कसं असतं की
की बेबी असतो, तुम्ही जेव्हा नवीन इन्व्हेस्टर असतो तो बेबीसारखा असतो, त्याला तुम्ही जसं शेप कराल, जसं त्याला संस्कार द्याल तसं तो मोठा होत असतो. तसं या 3 गोष्टी आहेत ना, या अवॉइडच करू शकत नाही मी. मुलाच्या शिक्षणाला म्हणू शकतो का माझ्याकडे 20 लाख नाही आहे, तू बाहेर नाही जाऊ शकत किंवा मी तुझं चांगलं एज्युकेशन नाही करून देऊ शकत, नाही पॉसिबल. आपल्याला ते करणंच आहे. आणि हे तिन्ही गोल आपण प्रत्येकाचा फायनान्शियल प्लॅन केलेला आहे. आणि हे तिन्ही गोल अचीव करण्यासाठी बिअर मिनिमम 20,000 रुपये पर मंथची इन्व्हेस्टमेंट लागते. मुलाच्या शिक्षणाला किती पैसे लागणार आहे? आजच शिक्षण करायला गेलो तर 15 लाख रुपये, 10 ते 15 लाख कुठंच गेले नाही. आणि माझा मुलगा जर का 3-4 वर्षाचा, 5 वर्षाचा असेल तर 15 वर्षानंतर महागाई किती असेल? मला 40-50 लाख रुपये लागणार आहे त्यावेळेस मुलाच्या शिक्षणाला. ते कुठून आणणार आहे मी? तर ते SIP थ्रू आपण बिल्ड करू शकतो. तर बिअर मिनिमम 20,000ची तरी SIP आपल्याला करावं लागेल. आता मी तुम्हाला जे बोललो मी 20व्या मिनिटाला तुम्हाला समजेल. बघा आता किती 8:20 झालेले आहेत. आता 20व्या मिनिटाला मी तुम्हाला बोललो होतो की स्मॉल अँड मिड कॅपचं ॲलोकेशन किंवा मी जे ॲलोकेशन ठरवतो ते किती महत्त्वाचं असतं. आता मी काय केलं आहे, पास्ट 10 इयर्सचा डेटा घेतला आहे. आय होप तुम्हाला स्क्रीन व्हिजिबल असेल आणि दिसत असेल प्रॉपरली की नेमकं सगळे डेटा वगैरे. आता जे मी हे बऱ्यापैकी हे कॉमन फंड्स घेतलेले आहेत जे मी प्रत्येकाला देत असतो मोस्टली. अजून पण 2-4 फंड्स आहेत, तर मी हे जस्ट अंडरस्टँडिंग पर्पजसाठी याचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तुम्हाला जे मी फंड्स दिलेत त्याचा पास्ट परफॉर्मन्स काय आहे, मार्च 2016 ते आत्ता 2026 पर्यंत इडेलवेसिस मिड कॅप फंडमध्ये मी जर का 20,000ची SIP केली असती 15 तारखेला, हा पास्ट डेटा आहे आणि हा लाईव्ह डेटा आहे लाईव्ह, तर माझ्याकडं 24,80,000ची इन्व्हेस्टमेंट झाली असती आणि त्याची व्हॅल्यू झाली असती 48 लाख रुपये. आणि माझा जो रिटर्न्स आहे इयर ऑन इयर रिटर्न्स 19.68, मी म्हणतो 19% पकडा. तर या इडेलवेसिस मिड कॅप फंडनी 10 वर्षात आपल्याला 19%चं CAGR रिटर्न्स दिलेले आहेत. मिड कॅपनी 17% आणि स्मॉल कॅपनी, कोटक स्मॉल कॅपनी 17%. हे जे आपण जे फंड्स ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलेले त्याचा हा पास्ट परफॉर्मन्स आहे. तर या तिन्ही फंडचा ॲव्हरेज जर रिटर्न घ्या तरी 17-18% यांनी रिटर्न्स दिलेले आहेत. आता जेव्हा मी म्हणतो की मिड कॅप आणि स्मॉल कॅपला एक्सपोजर ठेवा, आता हे सगळे जे गोल्स आहेत तुमचे, चाइल्ड एज्युकेशन, चाइल्ड मॅरेज, रिटायरमेंट, मिनिमम 10-10 वर्ष तर थांबणं आहे प्रत्येक याच्यात. तर मी सेफ्टीवाल्या फंड्सकडे जायलाच नाही पाहिजे माझं जर का लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह असेल तर. आता हेच आपण जेव्हा सेफ्टीवाले अदर कॅटेगरी फंड्स जेव्हा घेतो आपण, की जे आपण यूट्यूबला वगैरे बघतो, पराग पारी फ्लेक्सी कॅप फंड, अजून कोणता लार्ज कॅप फंड, निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड, किती रिटर्न्स दिलेले आहेत बघा 10 इयर्समध्ये. सेम पिरियड आहे, तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला बघा पिरियडमध्ये सेम पिरियड आहे, सेम अमाऊंट आहे आणि SIP डेट पण सेम आहे. त्याचे रिटर्न्स बघू शकता तुम्ही 14.85, 14, जिथं 17% आले इथं 14 आले. तुम्ही म्हणाल 4-5% होतं काय? आता व्हॅल्यू बघा, ग्रोथ किती झालेली. याच्यामध्ये आपल्याला इडेलवेसिसच्या मिड कॅपमध्ये 48 लाख रुपयाचा प्रॉफिट होता आणि 72-73 लाख रुपये झाले होते माझे. आणि सेम मी जर का हा फंड घेतला असता लार्ज अँड मिड कॅप तर माझा प्रॉफिट होतो 30 लाख. 48च्या ऐवजी 30 लाख प्रॉफिट होतोय, म्हणजे 18 लाख रुपयाचा फरक आहे 10 वर्षात. 20,000च्या SIPने म्हणजे मी जर का एक फंड आता चुकीचा घेतला किंवा माझी रिस्क कॅपिटाईट मी फंड व्यवस्थित घेतले नाही किंवा माझे मनी ॲलोकेशन आहे, सपोज माझे 10,000ची SIP चालली, 2,000 स्मॉल कॅप, 2,000 मिड कॅप, हे थोडे मल्टीला चालले आणि थोडे फ्लेक्सीला चालले, त्याचं ॲलोकेशन मी जर का आत्ता व्यवस्थित नाही घेतलं तर मला 10 वर्षानंतरून 18 लाख रुपयाचा फरक दिसू शकतो. म्हणून मी कायम सांगत असतो की तुम्ही ॲलोकेशन एकदम विचारपूर्वक घ्या आणि सर्टन अमाऊंट स्मॉल अँड मिड कॅपला गेलीच पाहिजे. आणि मला वाटते सगळ्यांची जवळपास मी काही ना काहीतरी अमाऊंट स्मॉल अँड मिड कॅपला ॲलोकेशन दिलेलंच आहे. आणि ज्यांचं वय कमी आहे 25, 26, 28, ज्यांचं वय आहे 30च्या आतलं वय, त्यांचा 50% पोर्टफोलिओ तरी स्मॉल अँड मिड कॅपला पाहिजेच. सब्जेक्ट टू तुम्हाला आता ते 7-8 वर्षात 10 वर्षात पैसे लागत नाही, हे सब्जेक्ट टू आहे. ओके, हाऊ वी लुक ॲट द फ्युचर. मी फ्युचरकडे कसं लुक करतो आहे, साधं सिम्पल आहे. वी कॅनॉट कंट्रोल द मार्केट्स बट वी कॅन कंट्रोल बिहेवियर अँड डिसिप्लिन. माझ्या हातात काय आहे की हे जेव्हा असे फेजेस येतात, जसं मी तुम्हाला त्या याच्यामध्ये दाखवत होतो, हे जेव्हा असे फेजेस येतात साईडवेजवाले, जेव्हा मला रिटर्न्स दिसत नाही पोर्टफोलिओला, माझ्या हातात काय आहे, इथं मी लमसम टाकत राहणं आहे. मी 10,000ची SIP चालू आहे ना, 2-3 हजार एक्स्ट्रा टाकणे पर मंथ, किंवा माझ्याकडे एक रकमी बोनस आला 10,000 रुपये, 20,000 रुपये, या पॉईंटला मला पैसे एक्स्ट्रा टाकणं. म्हणजेच काय होतं, जेव्हा ही अशी फेज येते ज्याच्यामध्ये रिटर्न्स चांगले येणार आहे त्यावेळेस माझे रिटर्न्स वाढतात. माझ्या हातात तेवढंच आहे. मी तुम्हाला हे सांगूच शकत नाही इथून मार्केट एकदम वरच जाईल किंवा एकदम इथून तुटून पार इकडं खाली येणार आहे, कोणीच सांगू शकत नाही. माझ्या हातात फक्त एवढंच आहे, मार्केट पडलंय तर मी थोडेफार पैसे टाकले गेले पाहिजे.
आणि तुम्ही कोणाला पण विचारा, जो म्हणत असेल की मला मार्केट प्रिडिक्ट करता येतं, तर तो तुमच्यासोबत 100% खोटं बोलत आहे. शॉर्ट टर्ममध्ये आपण प्रिडिक्ट करू शकत नाही, अनरिलायबल आहे मार्केट. मार्केटला टायमिंग नाही करू शकत. मी तरी प्रयत्न करत असतो, सपोज 5 लाख, 3 लाख, 10 लाख असे 5 लाखाची पुढं अमाऊंट असेल तर मी मार्केट बघून थोडीफार इन्व्हेस्टमेंट करत असतो. पण त्याचा पण टाईम होरिझॉन मी 3 महिन्याच्या आतच ठेवतो. असं नाही की मी बाबा त्यांना 1-1, 1.5 वर्ष पैसे ठेवलेले. आणि इथं लाईव्ह उदाहरणं पण आहेत की मी जे बोलतोय की बाबा तुम्ही 10 लाख दिले तर मी असे डोळे बंद करून मार्केटमध्ये नाही लावत. इथं लाईव्ह उदाहरणं पण आहे आपल्या क्लायंट्समध्ये की ज्यांचे पैसे मी 10-10, 20-20, 30-30 लाख रुपये टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्ट केलेले आहेत. ओके, तर आता तुम्ही काय केलं पाहिजे? क्लिअर गायडन्स. इन्व्हेस्टरने काय केलं पाहिजे? शांत पेशन्स ठेवायचा आहे. आपले SIP कंटिन्यू करायचं आहे, डिसिप्लिनमध्ये करायची. SIP थोडी वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. डेली न्यूजला काही उपयोग नाही. मला सांगा, आता तो ट्रम्प तात्यांच्या आपण डेली अपडेट घेऊन आपल्याला काही फायदा आहे का? आपण काही करू शकतो का? काहीच नाही. आपल्या हातात एकच आहे, मार्केट पडलं की पैसे टाकायचेत मला. एवढंच माझ्या हातात आहे. पॅनिक व्हायचं नाही. आणि मेन म्हणजे जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला, लॉंग टर्मची परिभाषा काय तुमच्यासाठी? लॉंग टर्मचा मिनिंग काय? तर लॉंग टर्मचं मिनिंग आपल्याला क्लिअर झालं पाहिजे की माझं गोल काय आहे. तुम्ही ना इन्व्हेस्टमेंटला काय केलं पाहिजे, मी प्रत्येकाचं म्हणजे तसं प्लॅनिंग पण करून देणार आहे की बाबा मला रिटायरमेंटला 50 लाख, सॉरी 1 करोड रुपये लागणार आहे. माझे किती गोल अचीव झाले? 10 लाख ना. अरे 90 लाख बाकी आहे. एवढंच बघायचं आहे. मार्केट वर आहे खाली आहे तो माझा कन्सर्न आहे. तुम्ही लमसम दिल्यानंतर ते मी बघणार आहे. त्याचं कमिशन मला भेटतंय, तुम्हाला सर्व्हिस द्यायचं कमिशन मला भेटतंय. माझा रोल काय? तुमचा कंटिन्युअस पोर्टफोलिओ मॉनिटरिंग करणं. तुमचं नाही आहे डेली मला पोर्टफोलिओ व्हॅल्यू किती कमी झाली, वाढली, काय झालं, काही नाही, हे तुमचा रोल नाही, तो माझा रोल आहे. आणि तुम्हाला रेकमेंडिंग ॲक्शन ऑनली व्हेन रिक्वायर्ड. गुड इन्व्हेस्टिंग इज ऑफन बोरिंग अँड बोरिंग वर्क्स. तुम्ही बघा, जे तुम्हाला फॅन्सी बिझनेसेस दिसतात त्यांचे 10 पैकी किती फॅन्सी बिझनेसेस टिकतात, आणि जे बोरिंग बिझनेस दिसतात त्यापैकी किती टक्के बोरिंग बिझनेस म्हणजे तुमचे 10 वर्षात 5 वर्षात टिकून राहतात. जे जे मोठे लोक आहेत त्यांनी सगळे बोरिंग बिझनेसेस केलेले. ओके, त्यानंतरून काही क्वेश्चन्स आहे कोणाला? मला हेच सांगायचं होतं. किती वाजलेत आपले? 8:26. 8:40 मीटिंग संपणार आहे. 30 to 40 मिनिट्स मी सांगितलं होते. कोणाला काही डाऊट्स आहे? कोणाला काही क्वेश्चन आहे? आपली ही स्वतः घरातले सगळे घरातल्या लोकांसारखे आहे कम्युनिटी आपली, आणि हे दिवसेंदिवस रोज वाढत आहे आणि खूप मोठी होणार आहे. आणि तुम्ही जेवढे क्वेश्चन्स मला विचाराल, मी 1-on-1मध्ये पण बोलत असतो, तुम्ही जेवढे मला क्वेश्चन्स विचारणार तेवढा तुमचा फायदा आहे. माझं कमिशनचं मीटर चालू आहे. मला माझं कमिशन भेटतं, मला माझं इन्कम चालू आहे. तुम्ही जेवढं मला क्वेश्चन विचाराल तेवढं तुमचं नॉलेज वाढणार, तुमचं कन्व्हिक्शन वाढणार. तर कोणाला काय डाऊट आहे? फार तू ते गोल्ड रिलेटेड बोलला होता इन्व्हेस्टमेंट, मग ते ETF थ्रू म्हणतोयस का फिजिकली थ्रू म्हणतो, फिजिकल गोल्ड म्हणतोयस? मी जनरल गोल्ड इन्व्हेस्टमेंट बोललो होतो. असं नाही आहे, आता बघ ना, प्राइजेस पडले तर ETF पण पडतात, फिजिकल पण प्राइजेस पडतात. मी गोल्ड म्युच्युअल फंड पण ऑप्शन आहे, ते पण पडतात. इन तुझं जनरल मी सजेशन काय सांगितलं. आहे? गोल्डवरती का? हा. गोल्डवरती माझं क्लिअर सजेशन असतं की जेवढं गोल्ड मला खरंच लागणार आहे, माझ्यासाठी गोल्ड ही इन्व्हेस्टमेंट एवढी मी मानत नाही. आहे इन्व्हेस्टमेंट आहे, परंतु मी एवढी मानत नाही. कारण की इक्विटीला लॉंग टर्ममध्ये कोणीच बीट नाही करू शकत. कमोडिटी, गोल्ड म्हणजे कमोडिटी, तर गोल्ड बीट नाही करू शकत इक्विटीला. मला जर का आता सपोज माझं लग्न 4 वर्षांनी आहे, 4 वर्षांनी मला जर का 5 तोळे 6 तोळे सोनं लागणार आहे, तर मग मी त्याला ॲलोकेशन द्यायचा विचार करेल. किंवा मला मी मॅरिड आहे, मला सपोज माझ्या बायकोला काही सोन्याचं गिफ्ट देत राहतो मी अधूनमधून, थोडीफार SIP करून टाकायची गोल्डमध्ये. गोल्ड म्युच्युअल फंड पण ऑप्शन आहे, गोल्ड ETF पण ऑप्शन आहे. गोल्ड ETFमध्ये तुम्हाला तुमचं मॉनिटर करावं लागतं, तिथं डीमॅट अकाउंट लागतं तुमचं. गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये मी तुमच्यासोबत असतो मॉनिटरिंगसाठी. करेक्ट. येस. अजून कोणाला काही डाऊट आहे? हे बघा, आपले एक डाऊट 10 जणांचे डाऊट सॉल्व्ह करू शकतो. अजून आहे कोणाला डाऊट आहे? मार्केटबद्दल जे मी सांगितलं ते किती जणांना वाटतंय की बाबा हां ते 37,000ला जाऊ शकतं, बरोबर दाखवलंय येणी पास्ट डेटा पण. नेक्स्ट आपण मंथमध्ये इन्शुरन्स प्लॅनिंगबद्दल मी एक 30 मिनिट्स ठेवणार आहे. तो नेक्स्ट मंथमध्ये करू शकतो. लेट्स इन टच. बरं, मी रिक्वेस्ट करेल, आपले एवढे सारे क्लायंट्स आहेत, सो इफ पॉसिबल तुम्ही इंस्टाला आपल्याला फॉलो करू शकता, व्यंकटेश इन्व्हेस्टमेंटच्या पेजला. सो मला पण थोडं मोटिवेशन भेटेल व्हिडिओज टाकण्यासाठी. बरं, काय डाऊट आहे का? नाही तर आपण इथून मीटिंग पॉज करू शकतो. अमृत सर आत्ता आलेत.
आहे का काय डाऊट? बिंदास बोलू शकता, कमीच लोक आहे तसे पण. डाऊट नसणं म्हणजे दोन गोष्टी असतात, एक तर मला समजवता आलं नाही किंवा सगळ्यांना फुल समजलेलं आहे. तू सगळं क्लिअर केलंस. ओके, थँक्यू आत्या. ठीक आहे, मग रॅपअप करायचं मीटिंग. कोणाला काय डाऊट असला तर 1-on-1 मला लगेच कॉल पण करू शकता. आहे मी इथंच. आपण अजून 10 वाजेपर्यंत कामावर आहे मी. ओके, त्यामुळे नो डाऊट्स. ओके, बरं एक आहे. मिनिट हां, हा पार्थ, बोला ना, बोला ना. तुझा हा उपक्रम एकदम छान आहे. तू हो. मार्केटची माहिती देतो हां, आणि आपण याच्यावर बऱ्याच वेळा बोललोय. तर तू अजून एक चालू कर, जसं आपण म्युच्युअल फंड्सच्या वेगवेगळ्या स्कीम्स बद्दल ओके. आणि त्याच्यातल्या याच्याबद्दल ना, म्हणजे प्लस मायनस पॉइंट्स बद्दल जर तू सेशन्स घेतले ना, तर त्या म्हणजे तुझा ऑलरेडी मेजर जो काही बिझनेस आहे तो आपला म्युच्युअल फंड. येस येस, तर शुअरली. त्याच्यातून तुझे जे क्लायंट्स आहे किंवा आम्ही सगळ्यांना त्या ज्या स्कीम्स बद्दल जर कळलं तर आणि क्लिअरिटी आली, ओके. तर पोर्टफोलिओ बनवताना सगळ्यांनाच चांगला फायदा होईल. येस येस, बरं, मी नोट डाऊन करून ठेवलं आहे तुमचा कन्सर्न. तो मी 100% याच्यावरती ट्राय करेल. थोडं काय होतं, प्रत्येकाला आहे ना टेक्निकल गोष्टी जड जातात. आता सपोज मी टेक्निकल नको सांगू, मी म्हणतो टेक्निकल नाही, पण आपण खूप वेळा डिस्कस केलंय. पण टेक्निकल पेक्षा तू जर सगळ्यांच्या सोप्या भाषेत सांगितलं ना की त्यांचे इन्व्हेस्टमेंट कसे असतात, किंवा जसं आपण म्हणतो स्मॉल कॅप. स्मॉल कॅपचा अर्थ काय की कुठल्या मध्ये ते गुंतवणूक केली जाते, किंवा आता सेक्टर वाईज असतात. तर हे थोडस सगळ्यांना जर तू ऍड केलं ना 10 मिनिटं, तर कन्सेप्च्युअली आणि महत्वाचं म्हणजे पोर्टफोलिओ बनवताना त्याचा खूप फायदा होईल. ओके, आलं लक्षात. आपण नेक्स्ट मीटिंग तशी त्याच्यावर डिझाईन करतो मी. बेसिक ऑफ म्युच्युअल फंड्स अँड टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड, याच्यामध्ये थोरोली 30 मिनिट्समध्ये मी एक्सप्लेन करतो मग सगळं काही. म्हणजे थोडं सोपं पडेल. अजून कोणाला काही सजेस्ट? थँक्यू फॉर द सजेशन. अजून कोणाला काही सजेशन किंवा टिप्पणी किंवा काही डाऊट? एक क्वेश्चन होता मला पार्थ. आता तू बोलला की इन फ्युचर 37,000 वर पॉइंट्स जम्प करेल, राईट, NFT 50 मध्ये. तर हा राईट टाइम आहे का? समजा इन शॉर्ट, आता ठीक आहे, लमसम अमाऊंट सगळ्यांकडे अचानक कधी पण येता नाही जात, मग ते आता राईट चान्स आहे का त्यात जम्प इन करायला, इफ लमसम अमाऊंट टाकायची असेल तर? माझ्यासाठी ही 100% राईट टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे. का बरं? आता मी त्याच्यावरती याला येस ऑर नो जे आन्सर आहे ते कशावरती डिफाईन राहील? तुझा टेन्युअरवरती. तुमचा टेन्युअर काय आहे? मला जर का 10 वर्ष थांबायचे इन्व्हेस्टमेंट करून, तर अरे मला खूप स्वस्त पडतं इथून. दिस इज द व्हेरी चीप. काय डायरेक्ट टायमिंग नाही करू शकत आपण. शॉर्ट टर्म इन टर्म्स ऑफ मॅक्स टू मॅक्स 4 इयर्स, 4 to 3 years. मग आपण फंड तसे डिफेन्सिव्ह देतो, मी ॲग्रेसिव्ह फंड देतच नाही. मग आता सपोज त्याच्यामध्ये पण, आता सपोज तू म्हटला की 4 इयर्सचं माझं टेन्युअर आहे, मी तुला सेफवाला फंड देईल ज्याच्यामध्ये मार्केट जरी जास्त पडलं इकडून, माझा फंड जास्त पडणार नाही, पण त्याला कमी रिटर्न्स पण असतात, जसं मी इथं या स्लाईडमध्ये दाखवलं. स्मॉल अँड मिड कॅपला हाय रिटर्न्स आहे, परंतु ते पडताना पण जोरात पडतात. म्हणून जे 10 वर्ष प्लस थांबू शकतात त्यांच्यासाठीच कामाचं आहे. ॲटलिस्ट 7 इयर्स तरी स्मॉल अँड मिड कॅप. पण मग आता ही जी कॅटेगरी ही सुद्धा 5 इयर्सवाली, 6 इयर्सवाली, तुला 4 इयर्सवाली असेल तर ॲग्रेसिव्ह हायब्रिड कॅटेगरी आहे, किंवा हायब्रिड फंड्समध्ये कन्झर्वेटिव्ह हायब्रिड कॅटेगरी आहे, ज्याच्यामध्ये मला 9% किंवा 10% मी एक्सपेक्टेड रिटर्न्स केले पाहिजे, की 9% तरी आले पाहिजे, FDला बीट करून 2-3%. तुम्ही समजून घ्या, जसं मी या स्लाईडमध्ये सांगितलं, इट्स नॉट अबाउट की म्हणजे मला किती पैसे कमवायचे ना, याचं उत्तर एवढंच आहे की मी किती वर्ष थांबतोय. हेच आहे मेन म्हणजे उत्तर. आपल्याला थांबल्याशिवाय पर्याय नाही. का बरं असं? भरपूर जणांना कदाचित माहिती नसेल, किंवा थोडं परत एकदा मी रिपीट करतो. कंपाऊंडिंग म्हणजे काय? आज मी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, त्याचे 12 लाख रुपये झाले एका वर्षात. फॉर एक्झाम्पल 20% पैसे वाढले. आता पुढच्या वर्षी माझे जे रिटर्न्स येणार आहे 10%, 15%, 20%, वॉट एव्हर जे काही एका वर्षात पैसे वाढणार आहे ते 12 लाखावर वाढतात आहेत, 10 लाखावर नाही. म्हणजे मुद्दल प्लस इंटरेस्ट, 10 लाख मुद्दल, 2 लाख माझं इंटरेस्ट किंवा रिटर्न्स, हे झाले 12 लाख रुपये. आणि त्याच्यावरती परत पुढच्या वर्षी रिटर्न्स आहेत. मग त्याच्या पुढच्या वर्षी काय होणार? मुद्दल, पहिल्या वर्षाची रिटर्न, दुसऱ्या वर्षाची रिटर्न, याला क्लब होणार आणि मग त्याच्यावरती रिटर्न्स येणार. याला काय म्हणतात? चक्रवर्ती व्याज मराठीत, आणि इंग्लिशमध्ये कंपाऊंड इंटरेस्ट. तर म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंड इंटरेस्ट वर्क करतं. तुम्ही जितक्या वर्ष थांबाल तेवढा जास्त फायदा आहे. स्टील मी प्रत्येकाची जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करतो,
मला वाटतंय म्हणजे याच्यामधले भरपूर क्लायंट्स असे पण असतील ज्यांचे मी इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्मसाठी घेतले नाही. पहिले मी इमर्जन्सी फंड बनवलेले आहेत. लिक्विड फंड्सला मी पैसे टाकले, मला लिक्विड फंडला कमिशनसुद्धा नाही आहे. एकदम म्हणजे 1 करोड आणले तर काहीतरी 100-200 रुपये मला प्रॉफिट येत आहे लिक्विड फंडमधून. परंतु मी त्याची प्रायोरिटी बघितली, क्लायंटला रिक्वायरमेंट काय आपण कायम क्लायंट सेंट्रिक राहिलेलो आहे. मग आपण जसं मी याच्यात पण मी सांगत असतो क्लायंट्सला वेल्थ सायकल पिरॅमिडमध्ये, की पहिले माझी प्रायोरिटी काय आहे, इमर्जन्सी फंड आहे. माझ्याकडे इमर्जन्सी फंडच नाही तर मी लॉंग टर्मचा विचार करायचाच नाही. पहिली इमर्जन्सी फंड, नंतर हेल्थ इन्शुरन्स पाहिजे, नंतरून टर्म इन्शुरन्स पाहिजे. मी ॲडमिट झालो तर हेल्थ इन्शुरन्स आहे. मी मेलो तर माझं घर कसं चालणार आहे माझ्या नंतरून, माझा स्पाऊस आहे, माझी वाईफ आहे, ती कसं उदरनिर्वाह करणार आहे. माझ्याकडे टर्म इन्शुरन्स असायलाच हवा. माझं वय 24 आहे, 6 महिन्याआधी माझं 1 करोडचं टर्म इन्शुरन्स काढलेलं आहे मी टाटाच्या कंपनीमध्ये, टाटा AI. विचार करा तुम्ही, भरपूर 30-30 वर्षाचे आपले क्लायंट्स आहेत, त्यांचं टर्म इन्शुरन्स नाही आहे. तरी मी आता एक्सेल पण मी तेच बनवली माझ्या एक्झिस्टिंग क्लायंटला, प्रत्येकाला अप्रोच करतोय. तुम्ही वाटलंच ते 1 महिन्याची SIP थांबवा, पण टर्म इन्शुरन्स 100% करा. हा वेल्थ सायकल पिरॅमिड जेवढा दिसतोय ना सोपा, तेवढा प्रत्येकाचा फॉलो नसतो झालेला. जेवढं सिम्पल आहे ना तेवढं तो फॉलो होत नाही. किती जण कॅश फ्लो व्यवस्थित बघतात, किती जण अकाउंटचा बॅलन्स व्यवस्थित ट्रॅक करून ठेवतात, की बाबा माझ्याकडे आहे आडीनडीला माझे 2 लाख रुपये हे FD किंवा लिक्विड म्युच्युअल फंड्समध्ये पार्क आहे, 5-10 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स आहे, 1 करोडचा टर्म इन्शुरन्स आहे, आणि माझे SIP रेग्युलरली चालले आहेत. काय होतं, तुम्ही तरी आपण सोबत एक कम्युनिटी म्हणून किंवा एक सोबत चालतोय आपण, तुम्ही क्लायंट आणि मी, म्हणून मी पुश करायला तुमच्याकडे आहे. तुम्ही जर का हे वैयक्तिक जर का करायला जाल ना, 6-8 महिन्यानंतर मार्केटचा नॉईजच एवढा असतो, हा फोनच एवढा नॉईज करतो की मध्येच तुम्हाला एक यूट्यूबर येणार, तो काहीतरी वेगळं सांगणार की नाही हा फंड नाही बरोबर. मित्र येणार की हा फंड तू घ्यायला पाहिजे, असं केलं पाहिजे. सो मार्केटमध्ये खूप नॉईज आहे, आपल्याला एकदम फोकसफुली राहायचं आहे. मी प्रत्येकाला आहे ना, नवीन कोणी आलं नाही इन्व्हेस्टर, आधी मी आहे ना प्रेझेंटेशन खूप फोकस करायचो. आता मी फक्त आला ना त्याला फक्त एकच प्रश्न विचारतो, 12% पर ॲनमचे रिटर्न्स, गव्हर्नमेंटची ॲश्युरिटी किंवा बॅकअप, माझे पैसे न डुबायचा बॅकअप गव्हर्नमेंटचा म्हणजे SEBI, ओके, 12% रिटर्न्स, आणि मी 2 दिवसात पैसे काढू शकतो, असं प्रोडक्ट कोणतं आहे सांगा मला. माझ्याकडे पैसे काय रिपीट करा. 12% ॲन्युअल रिटर्न्स, 12% पर ॲनम ॲन्युअल रिटर्न्स, बरोबर. 2 दिवसात मी पैसे ते काढू शकतो म्हणजे लिक्विडिटी. आणि तिसरा पॉईंट म्हणजे गव्हर्नमेंटची तुम्हाला सिक्युरिटी, माझे पैसे डुबत नाही आहे, माझे पैसे कोणाकडं पण त्याच्याकडं नाही चालले, माझ्या गव्हर्नमेंटच्या लॉकरला माझे युनिट्स आहेत म्युच्युअल फंडचे. हे 3 कॉम्बिनेशन असणारं प्रोडक्ट कोणतं आहे जे 12%पेक्षा जास्त रिटर्न देत आहे तुम्हाला ॲन्युअली? रिटर्न कोणतं आहे, कोणतं प्रोडक्ट आहे? PF देतं आहे, FD देतं आहे, रिअल इस्टेट सोडलं तर प्रोडक्ट नाही कोणतं जे 10% प्लस रिटर्न्स देतं कन्सिस्टंटली. हे तुम्ही जे गोल्ड वगैरे बोलतात भरपूरदा, मी भरपूरदा दाखवते, हे वगैरे गोल्डचा चार्ट ओपनच आहे. 10-20 वर्ष साईडवेज गेलेला आहे हा गोल्ड. बघा 1979, 1979 to 2005 काहीच रिटर्न्स नाही आहे, साईडवेज आहे. त्यानंतरून रॅली आली, बघा इथं तुम्हाला दिसेल रॅली आली. त्यानंतरून काय झालंय, परत 2011 ते 2022 11 वर्ष रिटर्न्स नाही गोल्डमध्ये, तिथून परत रॅली आली. आता काय होणार आहे, आता परत साईडवेज जाईल माझ्या हिशोबाने. तो इथं पण येऊ शकतो, 1,20,000च्या आसपास गोल्ड येणार आणि 1,00,000 ते 1,50,000 किंवा 40,000 मध्ये खेळत राहणार अजून पुढचे 2-3 वर्ष आरामात. लगेच रिटर्न्स तुम्हाला गोल्डमध्ये दिसणार नाही, असं माझं प्रेडिक्शन आहे. आणि मी हॅप्पी होईल जर का मी फेल झालो तर, कारण की माझ्याकडे पण थोडंफार ॲलोकेशन आहे गोल्डमध्ये, पण फिजिकल फॉर्ममध्ये. आणि ते कॉईन किंवा असं काही नाही केलेलं इन्व्हेस्टमेंट, ज्वेलरीचे. काय प्रोडक्ट आहे 12%पेक्षा जास्त रिटर्न देणारं? प्रोडक्टच नाही आहे. रिअल इस्टेट सोडलं तर, रिअल इस्टेटमध्ये सुद्धा टू बी प्रिसाईज, फ्लॅट्स आर नॉट इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट. म्हणजे रिअल इस्टेट मी म्हणत नाही फ्लॅट्सला. रिअल इस्टेट म्हणजे ओपन प्लॉट, आणि ज्याला लोन भेटत नाही. ओपन प्लॉट घ्यायला तुम्हाला लोन भेटतं का? नाही. रो हाऊसिंगमध्ये पण काय होतं, लँडची किंमत वाढते आणि त्याच्यावरती जे घर बांधलेलं आहे आपण, त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 50 लाख रुपयाची जमीन घेतली, त्याच्यावर 30 लाख रुपयाचं बांधकाम केलं, टोटल 80 लाख रुपयाचं घर झालं.
5 वर्षानंतर बघाल जे 30 लाख रुपयाचं वरचं जे आहे घर बांधकाम, त्याचे बांधकामाची व्हॅल्यू 25 लाख होईल आणि हे जे तुमची 50 लाखाची जागा आहे त्याचं 60 लाख होईल फॉर एक्झाम्पल. म्हणजे काय होतं, जमिनीची व्हॅल्यू वाढती पण मी जे बांधकाम केलेलं आहे, डोलारा बांधलेला आहे घराचा, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, त्याची व्हॅल्यू कमी होती. मग रिअल इस्टेटमध्ये पण असं खूप, आणि लिक्विडिटी नाही मेन म्हणजे. मी असं खिडकी विकू शकतो का, किंवा माझं टॉयलेट विकून दिलं, एक रूम विकून दिली, 50 लाखाचं माझ्याकडं इन्व्हेस्टमेंट आहे रिअल इस्टेटची, नाही होऊ शकत. याच्यामध्ये आपण युनिट्स विकू शकतो म्युच्युअल फंड्समध्ये. अजून कोणाला डाऊट आहे काही? बघा 8:39 झालेले आहेत. 8:40ला मीटिंग समाप्त. 30 to 40 मिनिट्स ऑन टाईम. कोणाला डाऊट आहे का? रॅपअप करू मीटिंग, मी क्लोज करू. आणि हे तुम्ही पण करू शकता. बघा हे कॅल्क्युलेटर आहे, एनजेवेलचं कॅल्क्युलेटर आहे. इथं SIP NAV मुवमेंटमध्ये गेले, तुम्ही हे सगळा डाटा फीड करा, कोणते कोणते फंड्स आहेत तिथं डायरेक्ट तुम्हाला दिसेल. आणि इथं NAV वाईज मुवमेंट्स दिसतील तुम्हाला, त्यावेळेस किती NAV होती. म्हणजे असं नाही मी कुठून तरी स्क्रीनशॉट घेतला नाही तर ChatGPT वरून बनवलं आहे. हे प्रत्येकाचा सोर्स व्यवस्थित आहे. बापरे, अजून पण 10-15 जण आहे जे लिव्ह करत नाही आहे. नाईस टू मीट यू. थँक्यू. बाय. चलो, हरे कृष्णा सर्वांना. गुड नाईट. थँक्यू. रॅपअप करतो मी मीटिंग.